नमस्कार, मी नम्रता. पाटील्स रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण रवा वापरून काजू उत्तप्पा आणि ऑनियन उत्तप्पा कसा बनवायचा ते पाहूया. उत्तप्पा बनवण्यासाठी मी इथे छोटा कप घेतला आहे अख्खे उडीद. त्याच्याऐवजी तुम्ही उडदाची डाळ घेऊ शकता. आणि याच्यामध्ये अगदी पाव चमचा मेथीचे दाणे टाकायचे आहेत. उडदाच्या पदार्थामध्ये नेहमी मेथीचे दाणे टाकायचेच, म्हणजे पोटाला आपल्या त्रास होत नाही. आणि 2 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे उडदाची डाळ. हे बघा, डाळ आपली स्वच्छ धुवून झाली आहे. आणि याच्यामध्ये पाणी टाकून फक्त 3 तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे. 3 तासापेक्षा जास्त भिजवायची नाही आहे. हे बघा, 3 तास झालेले आहेत आणि डाळ छानपैकी भिजली आहे. ही भिजवलेली डाळ आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आणि थोडासा पाण्याचा वापर करून बारीक वाटून घ्यायची आहे. हे बघा, डाळ छानपैकी वाटून झाली आपली. आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायची ही डाळ वाटलेली. आणि ज्या कपाने आपण उडदाची डाळ घेतली आहे त्याच कपाने आपल्याला 3 वाट्या रवा घ्यायचा आहे. कोणताही रवा घ्या, जाड बारीक. 2 आणि 3 ह्याचं परफेक्ट मेजरमेंट आहे. 1 वाटी उडदाची डाळ, 3 वाट्या रवा. आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये कोमट पाणी वापरायचं आहे, जास्त गरम नाही, हलकं कोमट पाणी वापरायचं आहे. मिश्रण चांगलं भिजवून घ्यायचं आहे, रवा आणि डाळ. गुठळी राहिली नाही पाहिजे त्याच्यामध्ये. आणि नंतर आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे, म्हणून तुम्हाला जितकं आता घट्ट ठेवायचं आहे, पातळ, पण खूप पण पातळ ठेवायचं नाही आहे, थोडंसं घट्टच ठेवायचं आहे. ते आधीच ठेवा. हे बघा, आपल्याला अशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याची. आणि याच्यावर झाकण ठेवून कमीत कमी 10 ते 12 तास आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे आपल्या उत्तप्प्यासाठी पीठ तयार होईल. अशा पद्धतीने जर तुम्ही पीठ तयार केलं ना तर अजिबात गॅस वगैरे होणार नाही, कारण आपण पीठ जास्त आंबवणार नाही आहे आणि जास्त फुगवणार पण नाही आहे. आणि चांगलं झाकण लावून ठेवायचं आहे. हे बघा, 11 तास मी भिजत ठेवलेलं. रात्री मी 8ला भिजत ठेवलं, सकाळी 7ला मी उत्तप्पे करायला घेतलेत. परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आपली. असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पीठ एकदम हलकं होतं. आणि याच्यातलं आपण आता 2 चमचे पीठ आहे ना बाजूला करून घेऊया काजू उत्तप्प्यासाठी. आणि इथे मी 5 काजू घेतलेत आणि जरा कुटून घेतलेत जाडसर, त्याच्यात टाकून घेऊया. आणि कुटलेले काजू पिठामध्ये टाकून द्यायचे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ बाजूला ठेवून द्यायचं. आणि आता ऑनियन उत्तप्पाचं बघूया. तर इथे 1 कांदा घेतला मीडियम साईजचा, कोथिंबीर घेतली, थोडी मिरची घेतली बारीक कापून. याच्यामध्ये तुम्ही गाजर टाकू शकता, टॅमॅटो टाकू शकता, थोडीशी कोबी पण वापरू शकता. लहान मुलं जर भाज्या खात नसतील ना तर सगळ्या भाज्या ॲड करून द्या, म्हणजे उत्तप्पा आहे ना आवडीने खातील. आता उत्तप्पा बनवायला घेऊया. तर इथे मी बिडाचा तवा गरम करून घेतला आहे, त्याला थोडंसं तेल लावलं आणि मग पुसून घ्यायचं आणि थोडंसं पाणी मारायचं. आणि 1च चमचा आपल्याला याच्यावर पीठ टाकून घ्यायचं आहे आणि सगळीकडनं असं सारखं करून घ्यायचं आहे. थोडे मीडियम साईजचेच आपले उत्तप्पे करायचे आहेत. आणि खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही ठेवायचं आहे, मीडियम पाहिजे, म्हणजे व्यवस्थित भाजला पण जातो. साईडने थोडंसं तेल सोडायचं.
आता पलटी करून घ्यायचं आहे आणि पाहू शकता छानपैकी भाजला आहे. आणि असं दाबून दाबून भाजायचा म्हणजे आतपर्यंत चांगला भाजला जातो. साईडनी थोडंसं तेल सोडायचं. उत्तप्पा रेडी झाला आहे आपला. असा दुसरा पण उत्तप्पा मी करून घेतला आहे. आता काजू उत्तप्पा पण ह्याच पद्धतीने बनवून घ्यायचा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर बाजूचं बेलचं बटन पण दाबा. आणि हे दोन्ही उत्तप्पे बनवून बघा, खूप छान लागतात खायला. अगदी तुम्ही डब्याला सुद्धा नेऊ शकता. आणि उत्तप्प्याचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.